नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, ॲग्रीटेक ही केंद्र सरकारने अतिशय प्रभावी आणि अतिशय चांगली अशी योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीटेकवरती आपली नोंदणी करावी अशा प्रकारचं देखील शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे. आता हे जे ॲग्रीटेक आहे, जो तुमचा फार्मर आयडी आहे, तो तुमच्या शेती संबंधित जे काही काम असेल त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयोगीचा अशा पद्धतीचे एक प्रकारचं डॉक्युमेंट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पीक कर्ज असेल, त्यानंतर तुम्हाला खते खरेदी लिंकिंगसाठी असेल, त्यानंतर तुम्हाला हमीभाव केंद्रावरती तुमचं नाव नोंदणी करण्यासाठी असेल, अशा शेती संदर्भातल्या किंवा शेती संबंधातल्या प्रत्येक कामासाठी तुम्हाला जे काही ॲग्रीस्टॅक आहे त्याच्यावरती नोंदणी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुमचे पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, अशा योजनांसाठी देखील ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी करणं तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी देशभरामध्ये ॲग्रीस्टॅकवरती मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. आता आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर जवळजवळ 1.25 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ॲग्रीस्टॅकवरती आपली नोंदणी केलेली आहे. आता याच्याच संदर्भात एक फार्मर ॲथोरायझेशन नावाचा एक ऑप्शन आलेला होता आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर बघा, फार्मर ॲथोरायझेशन म्हणजे एखादा शेतकरी वाट्याने शेती करत असतो. त्यानंतर एखादा शेतकरी त्या ठिकाणी खते खते लिंकिंग करण्यासाठी किंवा दुसऱ्या इतर कामासाठी त्याचं फार्मर जे आयडी आहे त्याचं ऑथरायझेशन दुसऱ्या शेतकऱ्याला देत असतो. तर याच्यामध्ये बऱ्याच ही जरी योजना चांगली असली, ही जरी संकल्पना चांगली असली, तरी याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना माहीत नसताना देखील ऑथरायझेशन त्यांच्या पोर्टलला दिसत आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑथरायझेशन कोणाला द्यायचं असेल तर ते तुम्हाला देखील माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ऑथरायझेशन दिलं नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांचा स्टेटसला ऑथरायझेशन दिसून येत आहे. तर अशा शेतकऱ्यांच्या मनात नसताना देखील किंवा आपली देण्याची इच्छा नसताना देखील त्या ठिकाणी ऑथरायझेशन दिलं गेलेलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे, खेदजनक आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑथरायझेशन नेमकं द्यायचं कसं, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. किंवा दिलेलं ऑथरायझेशन तुमचं बंद कसं करायचं किंवा डिलीट कसं करायचं किंवा शेतकऱ्याला आपलं फार्मर आयडी कोणाला ऑथरायझेशन दिलं आहे की नाही हे तुमचं स्टेटस कसं पाहायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर आपल्या लॅपटॉपच्या तर बघा, याच्यासाठी तुम्हाला www.mhragritech.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इनचं ऑप्शन आहे. त्या ठिकाणी ऑफिशियल आणि फार्मर, तर तुम्हाला फार्मर याच्यावरती टिक मार्क करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा जो काय मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो काय पासवर्ड असेल तो त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. खाली जो काय कॅप्चा असेल तर तो कॅप्चा व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर बघा, कॅप्चा आपण व्यवस्थित टाकलेला आहे, जसा आहे तसा टाकायचा आहे आणि खाली लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा OTP जनरेट सक्सेसफुली, तर तुमचा जो काय रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला OTP जाणार आहे. तर तो OTP या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आपण पाहतोय या ठिकाणी OTP आपल्याला अजून आलेला नाही. तर बघा, या ठिकाणी OTP आलेला आहे. तर जो OTP 6कडे आलेला आहे तर तो OTP व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचे आहे. आता पुढे गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे आणि हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा KYCचं डिटेल या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर तुमचा फार्मर आयडी हे सर्व माहिती तुमची आलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी खाली तुम्हाला फार्मर ॲथोरायझेशनचा एक ऑप्शन आलेला आहे. तर ते जे फार्मर ॲथोरायझेशन आहे सगळ्यात शेवटचा, तर त्याच्यावरती तुम्हाला एनरोलमेंट स्टेटस पाहू शकता, त्यानंतर तुमची माहिती पाहू शकता आणि फार्मर ॲथोरायझेशन, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेमकं ॲथोरायझेशन कोणाला दिलं आहे की नाही तर हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन आहे, तर ते डिलीटचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे अशा प्रकारे जर चुकीचं ॲथोरायझेशन आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डिलीट देखील करू शकता. त्याच्यामुळे यामुळे शेतकरी यापासून वाचू शकतात की त्यांनी चुकीच्या व्यक्तीला ॲथोरायझेशन दिलं तर नाही ना. तर बघा, त्याच्यामुळे फार्मर ॲथोरायझेशन ही अतिशय चांगली संकल्पना असली तरी त्याचा दुरुपयोग होणं हे देखील शेतकऱ्यांना मनस्तापजनक आहे, पश्चातापजनक आहे.
त्याच्यामुळे शेतकऱ्यांनीही जर तुम्हाला ऑथरायझेशन द्यायचं असेल तर हे तुम्हाला माहितीच होतं, याच्यामध्ये कुठलंही चुकीच्या पद्धतीने होत नाही. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याला OTP शेअर करत असता त्याच वेळेस ते ऑथरायझेशन तुम्हाला येत असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनीही कोणताही OTP खात्री केल्याशिवाय कोणालाही शेअर करू नका. कोणी तुम्हाला OTP विचारला तर त्याची पूर्णतः खात्री केल्याशिवाय कोणालाही OTP तुम्ही देऊ नका. अन्यथा तुम्हाला अशा प्रकारच्या मनस्तापाला सामोरं जावं लागेल. शेतकऱ्यांनी म्हणजे सरकारने जे काही शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचं ऑथरायझेशन आणलं होतं ते अतिशय चांगली संकल्पना आहे, परंतु त्याचा दुरुपयोग देखील होताना दिसत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनीही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये जागरूक होणं हे देखील तेवढंच गरज आहे. धन्यवाद.